सोयाबीन संदर्भात आर्द्रतेचा निकष म्हणजे चुनावी जुमला असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आता पूर्ण होणार का असा सवालही विचारला जातोय। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। नमी थी वो केवल 12% नमी में खरीदी अलाउ करते थे, उसको बढ़ा के 15% कर दिया गया है। एक दाना भी खरीदे बिना नहीं बचेगा। सोयाबीनचा 15% आर्द्रतेचा निकष चुनावी जुमला। केंद्राचं पत्र पण राज्याचं घुमजाव। जुन्याच 12% निकषानं सोयाबीनची खरेदी। विदर्भातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे। या खरीप हंगामात जवळपास 34% सोयाबीनची लागवड करण्यात आली होती। नाफेडकडून शासकीय भावात सोयाबीनची खरेदी करण्यात येते। शासकीय भाव 4,892 रुपये। मात्र नाफेडच्या निकषानुसार 12% आर्द्रता असलेला सोयाबीन खरेदी करण्यात येत नाही। त्यामुळे 15% आर्द्रता कमी करावी अशी मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। त्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे। केंद्र सरकारच्या आदेशाला राज्य सरकारनं तिलांजली देत कृषी मंत्र्यांचा आदेश धुडकावून लावल्याचा आरोप शेतकरी करतायत। कृषी मंत्री जे शिवराज सिंग चौहान आहे यांनी सांगितलं या प्रचाराच्या वेळेस की सरसकट शेतकऱ्यांचा 15% जरी आर्द्रता असली तर तुम्हाला खरेदी करा। परंतु नाफेडमध्ये गेलो असतो आम्ही, ते सांगता अधिकारी की आम्हाला अजून याची अंमलबजावणी झाली नाही, आम्हाला पत्र आलं नाही। म्हणजे एवढ्या लोकांना आज सोयाबीन विक्रीसाठी लोक काढत आहे, तर हे यांचे निकष समोर आणत आहे। हे महायुती सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमेन सुद्धा मीठ तोडण्याचा प्रकार करत आहे। विधानसभेच्या धामधुमीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अमरावतीच्या धामणगाव इथल्या प्रचार सभेत सोयाबीनच्या दरवाढीचं आश्वासन दिलं होतं। यावेळी त्यांनी शासकीय खरेदी केंद्रात 12 ऐवजी 15% आर्द्रतेचा निकष जाहीर केला। मात्र ही घोषणा हवेतच विरल्याची चर्चा आहे। तर सत्तेत आल्यानंतर 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं आश्वासन महायुती सरकारनं पूर्ण करणार का असा सवाल शेतकरी करतायत। सोयाबीन की खरीदी नहीं हो रही थी, ये ऑर्डर लेके आया हूं तुम्हारे लिए। ऑर्डर सोयाबीन में जो मॉइस्चर था, नमी थी वो केवल 12% नमी में खरीदी अलाउ करते थे, उसको बढ़ा के 15% कर दिया गया है। एक दाना भी खरीदे बिना नहीं बचेगा। सोयाबीन भी 6,000 रुपया क्विंटल खरीदा जाएगा। अमरावती जिल्ह्यातील नाफेडच्या केंद्रावर 12% आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते आणि याच निकषानं सोयाबीनची खरेदी करण्यात येते। यापेक्षा जास्त आर्द्रता असल्यास सोयाबीन खरेदी केंद्रांवर स्वीकारला जात नाहीये। की आमचं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे 12.12 जरी आलं तर MSWC धामणगाव रेल्वे इथले समजा गोडाऊन मधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रक मधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि 12.21 आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते। यावर्षी सोयाबीनला 4,892 रुपये क्विंटल हमीभाव असला तरी खुल्या बाजारात 3,500 ते 3,900 भाव मिळाला। सोयाबीनची आर्द्रता आणि हमीभावावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची चर्चा शेतकरी करतायत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।